नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुक्यामध्ये व इतर तालुक्यामध्ये अक्षरशः गेल्या 8 दिवसापासून चक्रीवादळ पावसाने थैमान माजवलेला आहे। अशा परिस्थितीत माझा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। काही नागरिकांच्या गावातल्या शेतातल्या घरावरचे पत्रे उडून गेलेत, फळबागा झोपलेल्या आहेत। त्या युवती येथे असो, खडळ येथे असो, अर्जुनसोंड येथे असो, पंढरपूर तालुक्यात असो, केळीचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे। तर याचे तातडीने पंचनामे करून, इतर फळबागेचे पंचनामे करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी या तातडीने लक्ष घालून तुम्ही आता नुसतं पंचनामा करून शेतकऱ्यांना येड्यात काढ नका। तर पंचनामा करताना तातडीने 15,000ची मदत त्या शेतकऱ्याला द्या। तर तुमचं पंचनामा झाल्यावर 8 महिन्याने मुदतीची जखम झाल्यावर औषध नाही, तो निर्णय तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावा। आणि या बाबतीत 4 दिवस आम्ही वाट बघतोय। अन्यथा जनहित शेतकरी संघटना मोहोळ तहसील कार्यालय असो, पंढरपूर तहसील कार्यालय असो, तिथे बोंबे बोंब आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, याची जबाबदारी नोंदवून घ्यावी। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।